ही आहे द्रोणागिरी आणि ह्या द्रोणागिरीमध्ये नुकतंच अनाउन्समेंट केलं गेलेलं आहे रिलायन्सकडनं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी 410 एकरवर. I'm proud to share that we have received approval from the Government of Maharashtra to establish a state private university. Our upcoming permanent campus at Dronagiri, spread across 410 acres. आणि ह्याच द्रोणागिरीच्या बाजूला MMRD डेव्हलप करत आहे तिसरी मुंबई. पेन, उरण, पनवेल या तिन्ही तालुक्यांमध्ये आपल्याला तिसरी मुंबई येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंट झालेली दिसेल. आणि ह्याच तिसऱ्या मुंबईमधील आज आपल्याकडे प्लॉट्स अवेलेबल आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. आता याचं वैशिष्ट्य काय, या तिसऱ्या मुंबईमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करावी, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लोकलची कनेक्टिव्हिटी आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे नेरूळ ते उरण ही लोकल ट्रेन चालू झालेली आहेत आणि त्याच लोकल ट्रेनमधली जी उरण आणि नेरूळची जी लोकल ट्रेन आहे त्याच्यामधले 3 रेल्वे स्टेशन्स आज आपल्याला जवळचे आहेत. ते आहेत रांजणपाडा, नावाशिवा आणि द्रोणागिरी. त्याचबरोबर या तिसऱ्या मुंबईलाच मुंबईला जोडणारा आपला अटल सेतूसुद्धा अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे स्टेट हायवे, नॅशनल हायवे या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये परिपूर्णरित्या आटपदरी कंप्लीट झालेले आहेत. अजून महत्त्वाचा विषय म्हणजे की गव्हर्नमेंटने हा सगळा परिसर या ठिकाणी U2 झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शहरीकरण. तर नक्कीच हे जे काही आपल्या तिसऱ्या मुंबईमधले हे जे प्लॉट्स आहेत ते आज इन्व्हेस्टमेंटसाठी चांगल्या भावामध्ये आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की आपल्या खिशानं परवडतील अशा रेंजमध्ये आमच्याकडे अवेलेबल आहेत. आपण नक्कीच या खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि आमच्याशी संपर्क साधा.